महाड शहरातील घरफोडी प्रकरणामध्ये रायगड पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात मोठे यश आले आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे महाड पोलादपूर परिसरात समाधान व्यक्त होत आहे। स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग आणि महाड शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत महाड शहरातील घरफोडीच्या 2 गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले असून या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून सुमारे 8 किलो चांदी, 3 तोळे सोने, 1 इर्टिगा कार आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 25 ते 27 जुलै 2026 दरम्यान प्रभात कॉलनी येथील शोभा शेठ व प्रकाश धाटावकर यांच्या घरांमध्ये चोरीची घटना घडली होती। चोरट्यांनी घरांचे कुलूप व दरवाजे तोडून आत प्रवेश करत सोन्या चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला होता। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। तपासादरम्यान पोलिसांनी महाड व पोलादपूर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांचा नंबर प्लेट आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला। त्यानंतर सचिन माने उर्फ लखन कुलकर्णी, गणेश उर्फ सोन्या शिंगाडे, किरण गोसावी, सारंग टोळे सर्व राहणार पंढरपूर व नितीन मदने इंदापूर पुणे यांच्यासह एकूण 6 जणांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून सुमारे 8 किलो चांदीचे पाट, सोन्याचे दागिने असा सुमारे 15 लाखाचा ऐवज तसेच इर्टिगा कार व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि महाड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई करून घरफोडीच्या मालिकेचा यशस्वी छडा लावला आहे। मी नारायण एकसिंगे, पोलीस निरीक्षक, महाड शहर पोलीस स्टेशन। गेल्या 2 महिन्यापासून मी महाड शहर येथे नियुक्तीस आहे। मी ह्या ठिकाणी हजर झाल्यापासून बऱ्यापैकी चोऱ्यांचं सत्र चालू होतं। लोकांनाही चोरापासून भय निर्माण झालं होतं। लोकांमध्ये विश्वास राहिला नव्हता आणि ते आमच्यासमोर चोरांचं एक मोठं आव्हान होतं। परंतु आमच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षिका अंचल दलाल मॅडम आणि त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा याच्यावरती आम्ही काम केलं। त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही झालेल्या चोरीच्या संदर्भात चोरांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आम्हाला खूप मेहनतीने यश मिळालं। त्यामध्ये आम्ही 6 आरोपी, त्यामध्ये एक लेडीजही आहे, आम्ही सोलापूर जिल्ह्यातून, पुणे जिल्ह्यातून आणि यवतमाळ जिल्ह्यातून अटक केले। त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जवळजवळ 28 लाख रुपयांचा, त्यामध्ये 8.5 किलो चांदी, 3 तोळे सोने, 12,000 रुपये कॅश आणि एक 12 लाखाची इर्टिगा कार असे जप्त करण्यात आले आहे आणि 5ही आरोपींना जेरबंद करून त्यांना जेलमध्ये पाठवलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।